मशालच्या कोरोना वार्तापत्रामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षक, कोरोना बेसुमार वाढल्यानंतर आता कारवाई करण्याशिवाय पर्याय नाही असं आता प्रशासनाला वाटायला लागले आणि त्याच्यामुळे झटाझट आता ऍक्शन घ्यायला सुरुवात केली आहे. मग ते ठाण्यामध्ये असो, मुंबईमध्ये असो, भिवंडीमध्ये असो की पालघर जिल्ह्यामध्ये असो. पालघर जिल्ह्यामध्ये आजच नवरदेवावर एक गुन्हा दाखल झाला आहे. म्हणजे मनाई आदेशाचा भंग करून लग्न समारंभ आयोजित करून कोरोनाचा प्रादुर्भाव केल्याने एका नवरदेवावर गुन्हा दाखल करण्याची माहिती ही आता मिळते. जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी मनाई आदेश जारी करण्यात आले होते. या आदेशाचा भंग करून मोखाडा तालुक्यातील मौजे साखरी येथील लॅब तंत्रज्ञ यांनी विवाह कार्यक्रम आयोजित करून कोविड-19चा प्रसार करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे असं डॉक्टर कैलास शिंदे जे जिल्हाधिकारी आहेत ते म्हणतायत. त्यांनी प्रेस नोट जारी केलेली आहे आणि त्यांनी सांगितलंय मोखाडा तालुक्यातील साखरी येथील पोलीस पाटील हिरू पाटील हे पण साखरीचे पोस्ट वाशाळा यांनी दिनांक 16/6 रोजी पोलीस स्टेशन अंमलदार मोखाडा यांच्या समक्ष येथील सदानंद हॉस्पिटल येथील लॅब टेक्निशियन साखरी यांच्या विरुद्ध फिर्याद दिली असून या व्यक्तीचे केळघर येथील एका मुलीबरोबर 11/6/20 रोजी लग्नाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि 10/6/2000 रोजी संध्याकाळी 6 वाजेच्या दरम्यान सदरच्या लॅब टेक्निशियन यांच्या घरी हल्दीच्या समारंभामध्ये 70 ते 80 लोक सहभागी झाले होते. या हल्दी समारंभामध्ये साखरी गावचे पोलीस पाटील यांनी त्यांना विचारलं लॅब टेक्निशियनना कोणाकडून परमिशन घेतलेली आहे का. मात्र त्यांनी परवानगी घेतल्या नसल्याचं निदर्शनास आलेलं आहे असं जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. आणि त्याच्यानंतर या गावामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना पसरला, कोरोनाची लागण झाली आणि म्हणून 70-80 लोकांचा जमाव करून शासनाने ठरवून दिलेल्या कोणत्याही प्रकारचे नियम न पाळता मनाई आदेशाचा भंग केला म्हणून लॅब टेक्निशियन यांच्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005-51B, भारतीय दंड संहिता कलम 188 व 269, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897C नुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37-1137 चा भंग केल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हे भरभक्कम कलम लावण्याचं कारण एवढंच की लोक आता ऐकत नाहीयेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आता 85वा दिवस आहे. 85 दिवसामध्ये 85 वेळा विविध प्रकारच्या प्रेस नोट काढलेल्या आहेत, मनाई आदेश काढलेले आहेत, मात्र लोक ऐकत नाही. आणि जिल्हाधिकारी प्रत्येक वेळेस सांगायचे तुमच्यावर गुन्हे दाखल करता येतील, तुम्ही फिरू नका, तुम्ही मास्क वापरा, सुरक्षित अंतर पाळा. अगदी व्यापाऱ्यांनाही सांगितलं तर तुमच्याकडे येणारे जे ग्राहक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये जर हे केलं तर दंड करू, तुमच्यावर गुन्हे दाखल करू. मात्र गुन्हे दाखल होत नव्हते. मात्र आता परिस्थिती हाताबाहेर गेल्याने जिल्हा अधिकाऱ्यांनी कठोर निर्णय घेऊन पहिला गुन्हा हा नवरदेवावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यानंतर आता व्यापारी आणि नागरिक यांच्यावर गुन्हे दाखल करायला सुरुवात होणार आहे आणि म्हणून सगळ्यांनी सावध राहणं गरजेचं आहे. पुढची बातमी आहे वाडा तालुक्यातील. वाडा तालुक्यामध्ये बेसुमार कोरोना पसरतोय आणि शासकीय यंत्रणा जी आहे ती आकडे लपवण्याचा खेळ करते. म्हणजे पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्या तालुक्यांचे तहसीलदार आणि टीएमओ तालुका आरोग्य अधिकारी हे व्यवस्थित माहिती पोहोचती करतात पत्रकारांपर्यंत, नागरिकांपर्यंत प्रेस नोट जाहीर करतात आणि सांगतात व ह्या गावामध्ये तुमच्या कोरोना आहे, तुम्ही सावध राहा. वाडा तालुक्यामध्ये मात्र अशी कुठलीही प्रेस नोट निघत नाही, कुठलीही माहिती दिली जात नाही. अगदी 25-25 वेळा फोन करावे लागतात आणि तरीही अर्धवट माहिती दिली जाते आणि त्याच्यामुळे पत्रकारांना माहिती गोळा करणं हे खूप कठीण होतंय. म्हणजे माझ्या हातात शहापूरचा रिपोर्ट आहे, माझ्या हातात विक्रमगडचा रिपोर्ट आहे, माझ्या हातात सगळ्या तालुक्यांचे रिपोर्ट आहेत, मात्र वाडा तालुक्यात नाहीये. वाडा तालुक्यामध्ये आम्हाला शोधावं लागतं आणि मग आम्हाला सांगावं लागतं. ही परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे इथे कोरोना मोठ्या संख्येने वाढतोय तरीही लोकांना त्याच्याबद्दल काहीही माहिती मिळत नाही. मशाल चॅनल हे सगळं शोधून काढतंय. म्हणजे रात्रीची बातमी आम्ही सांगितली होती की मी तहसीलदार वाडा यांना विचारलं वावेघरची काय परिस्थिती आहे, त्यांनी सांगितलं नाहीये. आम्ही टीएमओना विचारलं, ते संजय बोरपल्ले, त्यांनी सांगितलं वावेघरमध्ये नाहीये. आणि वावेघरचे एक तरुण हे ऍडमिट होते कोशीरला, आम्ही त्यांच्याशी माझं बोलणं झालं होतं. त्यांनी सांगितलं हो मी पॉझिटिव्ह आहे. ते पॉझिटिव्ह होते, त्यांच्या घरातली लोक क्वारंटाईन होती, त्यांची आई पॉझिटिव्ह होती. आम्ही बातमी रात्रीच दाखवली, आरोग्य यंत्रणेने आम्हाला न सांगता आम्ही बातमी दाखवली आणि आज सकाळी आरोग्य यंत्रणा जागी झाली आणि त्याच्यानंतर हे लोक पॉझिटिव्ह असं त्यांनी सकाळी सांगितलं. त्याच्यामुळे बराच वेळ निघून जातोय आणि त्याच्यामुळे इतरांना लागण होण्याची शक्यता असते. म्हणून आरोग्य यंत्रणेने जर दखल घेतली, म्हणजे एकच तालुका राहिलाय वाडा तालुका, तर जिथे कुठलीही अधिकृत माहिती ही लोकांपर्यंत पोहोचत नाही. आजची परिस्थिती अशी आहे
की आबिडघरमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक नर्स ही पॉझिटिव्ह झालेली आहे. आरोग्य यंत्रणेने अजून सांगितलेलं नाहीये. मात्र आम्ही ती माहिती मिळवली तेव्हाच लक्षात आलं की खानिवली प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी यांच्या संपर्कात आले, त्या पॉझिटिव्ह झाल्या आणि त्यांनी अगदी 4-5 दिवसापूर्वीच एक लसीकरण केलं होतं आणि त्या लसीकरणाच्या माध्यमातून अनेक लोकांशी संपर्कात आल्या होत्या. ते 44 लोकांना क्वारंटाईन करण्यात आले. हायरिक्स मधल्या 3 महिला ह्या क्वारंटाईन केल्या, कारण त्या नर्स असल्याने आणि त्या आबिडगर परिसरात फिरत असल्याने त्यांच्या संपर्कामध्ये ज्या आशा वर्कर असतील, ज्या इतर कर्मचारी असतील किंवा लसीकरण करण्यासाठी ज्या ज्या घरात गेले असतील त्या घरांमध्ये आता तपासणी सुरू केलेली आहे. म्हणजे ह्या गोष्टी होण्याच्या आधी जर लोकांपर्यंत माहिती पोहोचली तर लोक सावध होतील. आता आबिडगरचे जे ग्रामसेवक आहेत त्यांनी तिथे फवारणी सुरू करणं आणि इतर काळजी घेणं सुरू केलेलं आहे. दुसरी बातमी आहे वाडा तालुक्यामध्ये रुग्ण वाढल्याची. आबिडगर, घुनसई, ऐंशे, वर्ले, लेक सिटी पाडा, वाडा, शास्त्रीनगर, निर्मला पार्क, कुडूस आणि ब्लू स्टार इथे आता कर्मचारी वाढताना दिसत आहेत. घोणसईचा एक मलेरिया डॉक्टर जे पीएससी सेंटर खानिवलीचं आहे त्याच्यामधले सगळेचे सगळे म्हणजे जवळ 11 कर्मचारी हे पॉझिटिव्ह आलेले आहेत. भावेघरला एक कैदी पुण्यावरून सुटून आला होता, त्याची पार्टी झाली आणि त्या पार्टीतले सगळे पॉझिटिव्ह होते आणि त्यांना क्वारंटाईन करताना किंवा त्यांचे स्वॅब घेताना हे सगळे कर्मचारी हे पॉझिटिव्ह झालेले आहेत. त्यांना जेव्हा लक्षात आलं की आपण पॉझिटिव्ह होतोय तेव्हा त्यांनी खानिवली पीएससी मध्ये ते सगळे क्वारंटाईन झाले होते. म्हणजे खरं तर जे आता घुनसईचे ग्रस्त आहेत ते वाड्यातील साई संकल्प इमारतीमध्ये राहत होते, मात्र ते आता गेले काही दिवस ते गावी राहत होते, घुनसईला राहत होते. आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपला स्वॅब घेतला गेला, त्या स्वॅब घेतल्यापासून ते अगदीच त्या खानिवली पीएससी मध्ये क्वारंटाईन केले होते. त्यामुळे घुनसईला किती धोका संभवतो हे सांगता येत नाही. मात्र वाड्यामध्ये तो धोका नाही. साई संकल्प बिल्डिंग मधले जे जरी रहिवासी असले तर ते आपल्या गावी राहत होते. मात्र आता खानिवली पीएससी मधले सगळे कर्मचारी या 11 कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेतले ते सगळेच्या सगळे ते पॉझिटिव्ह आलेले आहेत. दुसरं आहे वाड्यामध्ये राजेंद्र रोठे यांचं एक निधन झालं होतं आणि त्यांना ते हॉस्पिटलला जाण्यापूर्वी डॉक्टर गंधे यांच्या हॉस्पिटलला जाऊन आले होते आणि डॉक्टर गंधेंनी त्यांना तपासलं होतं. त्याच्यानंतर रोठे हे पॉझिटिव्ह आले, त्यांचा मृत्यू झाला. 15 जून रोजी हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेतले गेले. डॉक्टर वैभव गंधे यांनी तात्काळ प्रायव्हेट लॅबवाल्याला बोलून प्रयोगशाळेतील त्यांचे स्वॅब सगळ्यांचे नमुने पाठवले होते आणि त्याच्यामध्ये 2 रिपोर्ट जे आले ते पॉझिटिव्ह आलेले आहेत. एक रिपोर्ट बाकी आहे, म्हणजे तो डिक्लेअर केलेला नाही, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह सांगितलेलं नाही. मात्र जे 15 लोकांचे जे स्वॅब घेतले होते त्याच्यापैकी 2 नर्स ह्या पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. त्याच्यातली एक नर्स ही 80 आहे आणि तिचे आई, वडील, भाऊ, बहीण, वहिनी, भावाच्या 2 मुली ज्या 2 वर्ष आणि 4 वर्षाच्या आहेत या सगळ्यांना आता क्वारंटाईन केलंय. 80 मध्ये 6 लोक क्वारंटाईन झालेले आहेत आणि 80 ची ही नर्स जी हॉस्पिटलमध्ये काम करत होती तिच्यावरही आता पोशेरीमध्ये उपचार सुरू झालेले आहेत. वर्ले इथली एक मुलगी नर्स, लेक सिटी पाडा जो आहे म्हणजे वर्ल्याचा एक पाडा आहे त्या पाड्यामधली ही नर्स होती, ती डॉक्टर वैभव गंधे यांच्या हॉस्पिटलमध्ये काम करत होती, तीही पॉझिटिव्ह आलेली आहे. म्हणजे आजची जी संख्या आहे वाड्याची ती बेसुमार वाढलेली आहे. अगदी प्रत्येक तालुक्यातल्या गावामध्ये कोरोना पसरतोय. आता आयडियल जे कॉलेज पोशेरीचं क्वारंटाईन सेंटर आहे तिथे 362 लोकांना क्वारंटाईन आतापर्यंत केलं होतं. 158 लोक तिथनं सोडण्यात आलेली आहेत. 31 पॉझिटिव्ह त्याच्यामध्ये निघाले आणि ते ट्रान्सफर कोविड सेंटरला केलेले आहेत आणि बाकीच्या लोकांवर उपचार सुरू आहेत. आता शास्त्रीनगरमध्ये म्हणजे आम्ही जी काल वावेघरची बातमी सांगितली होती, मुलगा वावेघरचा आणि आई निर्मला पार्क शास्त्रीनगर वाडा शहरामधला आहे, त्या नर्स होत्या त्याही पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. घोणसईचे एक पुरुष ते पॉझिटिव्ह आलेले आहेत. आणि दुसरी एक धक्कादायक बातमी जी आहे ती म्हणजे कुडूसची. कुडूसला अनामिका नगर, कोको कोलाच्या समोर जे अनामिका नगर आहे तिथली बिल्डिंग तिथल्या ग्रामसेवकाने सील केलेली आहे आणि त्याचबरोबर साई लक्ष्मी बिल्डिंग सूचक पोली भाजी केंद्राच्या समोर जी बिल्डिंग आहे तीही ग्रामसेवकांनी सील केलेली आहे. ग्रामसेवक अनिरुद्ध पाटील यांनी माहिती दिली, कारण आम्ही तिथे आता फवारणी सुरू केलेली आहे, बिल्डिंग सील केलेले आहेत आणि कुडूसमध्ये कुठलाही रुग्ण नाही, हे रुग्ण बाहेर येत असं त्यांचं म्हणणं आहे. अनामिका नगरचे जे रुग्ण आहेत ते ब्लू स्टार मधले कर्मचारी होते. वेद हॉस्पिटल कल्याण इथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि ते त्यांना वेगळा आजार होता किंवा ते आजारीच होते म्हणून ते कंपनीत जात नव्हते, मात्र ते पॉझिटिव्ह निघाल्याने ब्लू स्टार मध्ये ही खळबळ माजलेली आहे. आणि दुसरं साई लक्ष्मी बिल्डिंग मधले जे आहेत ते पीएससीचे कर्मचारी होते, प्राथमिक आरोग्य केंद्रामधले
त्यांनाही पोशेरी इथेच क्वारंटाईन आधीच केलं होतं, त्यामुळे कुडूसला काही धोका नाही असं ग्रामसेवकांचं म्हणणं आहे. मात्र खबरदारी मात्र कुडूससाठी घेतली गेलेली आहे. आता ब्लू स्टार कंपनीमध्ये 2 रुग्णांची नोंद झालेली आहे आणि अजून किती रुग्ण सापडतात, त्यांचे स्वॅब घेतलेले आहेत, त्यांचे अजून रिझल्ट आलेले नाहीत, ते आल्यानंतर आपल्याला कळेल. वावेगरचे 6 लोक क्वारंटाईन केलेले आहेत. वाडा पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा एकदा 5 कैद्यांची पॉझिटिव्ह म्हणून नोंद झालेली, एकूण 17 कैदी होते. काल 11 लोकांचे रिपोर्ट आले होते आणि 11 पॉझिटिव्ह निघाले होते. त्याच्यानंतर 5 कैदी पॉझिटिव्ह आले आणि एकाचा रिपोर्ट येणं बाकी आहे. म्हणजे 17 पैकी जवळजवळ 16 कैदी हे पॉझिटिव्ह झालेले आहेत आणि त्यांच्या संपर्कात आलेले आहेत. 6 पोलीस हे क्वारंटाईन करण्यात आलेले आहेत. खरिवलीमधले 6 लोक क्वारंटाईन आहेत, 80 मध्ये 6 लोक क्वारंटाईन आहेत आणि अशी बरीचशी लोक आज मोठ्या प्रमाणावर उशीरला क्वारंटाईन केलेलं आहे. मात्र त्याची माहिती आरोग्य यंत्रणांनी दिलेली नाही आणि वाड्यातली नेमकी संख्या किती आहे त्याच्यामध्ये आता मोठे मतभेद आहेत. तर जे पालघरवरनं आम्हाला रिपोर्ट येत आहेत ते आमच्याकडे असलेली आकडेवारी आणि प्रत्यक्षातली आकडेवारी याच्यामध्ये मोठी तफावत जाणवते आणि म्हणून वाड्याच्या आरोग्य यंत्रणेने जे खरं काय आहे ते लोकांना सांगायला हवं. उगीच आकडे चढवण्यामध्ये किंवा लोकांना मिसगाईड करण्यामध्ये काहीही त्याच्यामध्ये साध्य होणार नाही, उलट लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. आता माझ्या हातामध्ये पूर्ण जिल्ह्याचा रिपोर्ट आहे. पालघर जिल्ह्यामध्ये काल सकाळी 10 वाजता ऍक्टिव्ह पेशंट हे 1014 होते. आज 10 वाजता ते 1080 झाले, म्हणजे एकूण 66 रुग्ण वाढले. आणि त्याच्याबरोबर पॉझिटिव्हचा आकडा कालचा जो 10 वाजता होता तो 2018 होता आणि आजचा 2164 झाले, म्हणजे 146 रुग्ण एक 24 तासात वाढले होते. म्हणजे आजचा 6 वाजेचा रिपोर्ट अजून यायचा आहे, तो आल्यानंतर हा आकडा कुठच्या कुठे जाईल. मात्र 24 तासामध्ये 146 रुग्ण हे वाढलेले आहेत. डिस्चार्ज ज्याला केले ते 936 रुग्ण आहेत आणि आज एकूण आकडा गेलाय 1013 वर, म्हणजे 77 रुग्ण हे 24 तासामध्ये घरी गेले, म्हणजे 66 वाढले आणि त्याचबरोबर 77 घरी गेले, म्हणजे खूप चांगली प्रगती आहे. मृत्यू काल 10 वाजता 68 होते, आताची संख्या ही 71 आहे. 3 मृत्यू वाढलेले आहेत. एकूण 10,491 लोकांचे स्वॅब घेतले होते, त्याच्यामध्ये 7,082 लोक निगेटिव्ह आलेले आहेत. रिपोर्ट येणं बाकी 1,245 आहे, म्हणजे खरं हा आकडा खूप मोठा आहे ज्यांचे स्वॅब घेतले ते. आणि स्वॅब घेणं अजून सुरू आहे, जे आज क्वारंटाईन केले त्यांचे स्वॅब घेणं सुरू आहे आणि तो आकडा खूप मोठा आहे. आता ऍक्टिव्ह पेशंट सांगतो, एकूण पेशंट नाही सांगत. ऍक्टिव्ह पेशंट ज्यांच्या प्रत्यक्षात उपचार सुरू रुग्णालयांमध्ये आहेत ते, कारण काही लोक बरी होऊन घरी गेलेले आहेत. डहाणूमध्ये 32 आहेत, जव्हारमध्ये 34 वर आकडा पोहोचलेला आहे. म्हणजे जो लॅब टेक्निशियन होता त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय. त्याच्या संपर्कात आलेल्या मोखाड्यामध्ये जसा गडबड झाली तशीच गडबड ती जव्हारमध्ये झालेली आहे. आणि आता ऍक्टिव्ह पेशंट हे 34 आहेत, मोखाड्यामध्ये 9 आहेत, पालघरमध्ये 82, तलासरीमध्ये 2, वसई ग्रामीणमध्ये 34, विक्रमगड 46 आणि वाड्यामध्ये 97. नालासोपारा आता हॉटस्पॉट ठरतो जिल्ह्यामध्ये. एकूण जी रुग्णांची संख्या आहे पूर्ण वसई विरार जी महानगरपालिका त्याची, त्याच्यामध्ये 1700च्या वर रुग्ण गेलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 800च्या वर रुग्ण हे एकट्या नालासोपाऱ्यामधले आहेत. म्हणजे निम्मे 50% रुग्ण हे नालासोपाऱ्यामधले आहेत. म्हणजे 63 मृत्यू झाले, त्याच्यामध्ये 33 रुग्ण हे नालासोपाऱ्यामधले आहेत. आज सकाळी बोईसरचे 3 रुग्ण मिळाले आहेत. त्यामुळे वसई तालुक्याचा पालघर जिल्ह्याचा जो आकडा आहे तो वसई बरोबरच वाढताना दिसतोय. वसई मनपामध्ये आतापर्यंत जी संख्या होती ती 1700च्या वर पोहोचून नालासोपारा आता हॉटस्पॉट ठरतोय. आजची विशेष बातमी जी आहे ती आहे नर्सच्या संदर्भामध्ये. नरपड तालुका डहाणू येथील एक नर्स आणि पोलीस हे पॉझिटिव्ह झाले होते. नर्स वसईमधील एका दवाखान्यामध्ये कर्मचारी होती, नर्स म्हणून ती काम करत होती. ती नरपडहून येऊन जाऊन करायची. तिला जेव्हा लक्षणं वाटायला लागली तेव्हा तिने स्वॅब दिले आणि ती घरी थांबली. आणि घरी थांबल्यानंतर तिचे 4 दिवसाने रिपोर्ट आले आणि तिच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन केल्यानंतर तिच्या संपर्कातील 11 लोक ही पॉझिटिव्ह झालेली आहेत. म्हणजे खरं तर स्वॅब घेतल्यानंतर त्यांनी क्वारंटाईन व्हायला हवं होतं क्वारंटाईन सेंटरमध्ये किंवा घरीच राहून त्या वेगळ्या खोलीमध्ये अगदी विलगीकरण कक्षामध्ये राहायला पाहिजे होतं. पण तसं न केलं आणि नियमांचं पालन नरपडमध्ये न झाल्याने आज नरपड डहाणू तालुक्यामध्ये ही मोठ्या संख्येने कोरोना वाढतोय आणि डहाणूची संख्या ही आता 56 वर पोहोचली होती. आजची संख्या ही त्याच्यापेक्षा जास्त आहे. दुसरी बातमी आहे वसई तहसीलदार कार्यालयामध्ये. वसई तहसीलदार कार्यालयामध्ये आता कोरोनाचा शिरकाव झालेला आहे आणि 3 कर्मचाऱ्यांना लागण झालेली आहे. त्यांच्या संपर्कातील 24 कर्मचारी हे आता क्वारंटाईन केलेले आहेत. त्यांचे स्वॅब घेऊन पाठवलेत, मात्र त्यांचे अहवाल येणं बाकी आहे. तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी, प्रांत अधिकारी कार्यालयातील कर्मचारी हे सगळे एकत्रच काम करत होते गेले अनेक दिवस.
आणि त्यांचे सगळ्यांचे जेव्हा स्वाब घेतले म्हणजे वसई तहसीलदार, प्रांत कार्यालय, रेल्वे या सगळ्या कर्मचाऱ्यांची तपासणी केली आणि त्याच्यामध्ये वसई तहसीलदार कार्यालयामधील एक कर्मचारी आता पॉझिटिव्ह निघालेले आणि खबरदारी म्हणून पूर्ण कार्यालय हे सॅनिटाईज करण्यात आलं होतं. लोकांना येणं जाणं तिथले बंद केलं होतं आणि त्या कार्यालयामध्ये लोक येत जात असल्याने मोठ्या प्रमाणावर खबरदारी घेतली गेली होती. एक धक्कादायक बातमी विक्रमगड मधली. विक्रमगड सारखा छोटा तालुका आहे, मात्र तिथे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. आज रुग्णांची संख्या चक्क 14ने वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे रुग्णांची संख्या एकूण 63 झालेली आहे. 7 रुग्ण हे बरे होऊन घरी गेलेले आहेत. 56 रुग्णांची नोंद ही आता विक्रमगडमध्ये होतोय. हाय रिस्क कॉन्टॅक्ट मध्ये त्यामध्ये 240 आहेत आणि लो रिस्क मधले 307 आहेत. मी ज्या ज्या गावामध्ये कंटेनमेंट झोन लागू केलेला आहे तिथले आकडेवारी वाचतोय. डोल्हारी टेटवाली 4 रुग्ण, सुकसाळे राऊतपाडा 8, सुकसाळे बोरसेपाडा 5, कातकरीपाडा विक्रमगड 2, कशिवली कवटेपाडा 3, इनगाव 4, करसोड भुईरपाडा 1, डोल्हारी खुर्द 1, टेटावली कातकरीपाडा 2, सवादे कुरेपाडा 1, सवादे कोबाडपाडा 1, सवादे मेघवालीपाडा 1, शील गोपाली 1, बांगरचोळ 1, केगवा नांदलपाडा 2, डोल्हारी बैरमपाडा या एकाच गावामध्ये 16 रुग्णांची नोंद झालेली आहे आणि आज जे 14 सापडले तेही बैरमपाडा इथलेच आहेत. आधी ते 2 होते, आज 14 आणि आता 16ची संख्या झालेली आहे. वाकी 1, साखरा पाटीलपाडा 1, खोस्ते चिंचपाडा 1, शेवटे 1, संगमनर 1, सुकसाळे पवारपाडा 1, वसुरी 1, टेटवाली काकडपाडा 0 आहे, मात्र हायरिक्स तिथे कॉन्टॅक्ट मध्ये 9 आहेत. शीळ झडपोली 1, म्हणजे एकूण 63 रुग्ण, 56 ऍक्टिव्ह पेशंट, 240 लोक ही हायरिक्स कॉन्टॅक्ट मधले आहेत. त्यांचे स्वॅब घेतलेले आहेत आणि त्यांचा जेव्हा रिपोर्ट येईल तेव्हा विक्रमगडची नेमकी परिस्थिती काय असेल हे लक्षात येईल. जे 25 गावांमध्ये पाड्यांमध्ये हा कोरोना पोहोचलेला आहे. शहापूर रोज 3 ते 4 पेशंट वाढत आहेत. आधी 3 रुग्णांची नोंद झालेली आहे. तिथे साई सृष्टी अपार्टमेंट, हनुमान कॉलनी वाशिम इथे 1 पुरुष, गुजराती बाग कळंबे शहापूर 1 स्त्री आणि प्राथमिक आरोग्य केंद्र कसारा येथील 1 स्त्री असे 3 रुग्णांची आज नोंद झाली. त्याच्यामुळे ती संख्या जी आहे ती 141 वर 2 पोहोचलेली आहे आणि डिस्चार्ज जे झालेले आहेत ती लोक 100 झालेली आहेत. आतापर्यंत उपचार सुरू 38 लोकांवर आहेत. एक विशेष वार्तापत्र सांगण्याच्या आधी लोक जेव्हा आम्ही हे वार्तापत्र सांगतो आणि आम्ही गावांची नावं सांगतो तेव्हा आमच्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्राची नावं येतात. आमच्याकडे चिंबीपाडा या प्राथमिक आरोग्य केंद्रामधली बातमी आली होती आणि आम्ही नाव सांगताना सांगितलं चिंबीपाडामध्ये एक रुग्ण सापडला. तिला एक पाडा होता करंजपाडा म्हणून, त्या संदर्भामध्ये नाव घेऊन सांगितलं. तिथल्या एका व्यक्तीने फोन करून सांगितलं, त्यांनी मेसेज पाठवला की असा कुठलाही रुग्ण चिंबीपाड्यामध्ये नाहीये आणि चिंबीपाडा ह्या संदर्भामध्ये आम्ही पूर्ण तपासणी केली असता आम्हाला रुग्ण आढळलेला नाही. मात्र प्राथमिक आरोग्य केंद्राने दिलेली माहिती होती आणि आता तुम्ही जर आम्ही जे सांगतोय ती गावांची नावं न सांगता, काही ठिकाणी गावांची नावं मिळतात पण ज्यावेळेस प्राथमिक आरोग्य केंद्र नाव सांगतो त्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरामधली ती गावं असतात, एवढं लक्षात घ्यायचं आहे. हे चिंबीपाडामधला त्या मुलाने मला जो मेसेज पाठवला त्याच्यानंतर त्यांनी दुसरा मेसेज पाठवला की आम्ही तुम्हाला सांगितलं की आमच्या गावामध्ये पेशंट नाही, मात्र माझ्याच घरात पेशंट निघाला आणि माझे वडील हे पॉझिटिव्ह झाले. आणि त्यांनी त्याची हिस्ट्री सांगितली की वडील जेव्हा पॉझिटिव्ह झाले आणि त्यामुळे आम्ही इतर हॉस्पिटलमध्ये न्यायची व्यवस्था केली तेव्हा ज्युपिटर सारख्या हॉस्पिटलला गेलो. आम्हाला तिथनं गेटवरनच परत पाठवलं. आम्हाला ज्युपिटरमध्ये घेतलं नाही कारण ज्युपिटर फुल झालेलं आहे. इतर रुग्णांच्या माहितीसाठी मुद्दाम सांगतो की मोठी हॉस्पिटल आता फुल झालेली आहेत. अगदी चांगला बाजार जो सांगतो आपण दुपारी जे वार्तापत्र सांगितलेलं आहे की कोरोनाचा ब्लॅक मार्केट कसं करतात, कोरोनाचा धंदा कसा सुरू केला आहे, तसं हे सगळ्या हॉस्पिटलने सुरू केलेलं आहे आणि सगळी हॉस्पिटल फुल आहेत. म्हणजे आपल्या आजारावर ही लोक पोटं भरतात एवढं तरी लक्षात ठेवा आणि म्हणून बाहेर निघू नका, हे आमचा सांगण्याचा मुद्दा. ज्युपिटरला त्यांना गेटवरून बाहेर पाठवलं, त्यांना घेतलं नाही. मग त्यांनी गोडबोले हॉस्पिटलला फोन केला. गोडबोले हॉस्पिटलमध्ये त्यांच्या वडिलांची आधीच ट्रीटमेंट सुरू होती. तरी त्यांनी सांगितलं की बाबा इथे आयसीयू बंद आहे असं खोटं सांगितलं. मात्र हे तिथे गेले आणि त्यांना विनंती केली, अगदी जबरदस्ती केली की पेशंट ऍडमिट करा. त्यावेळेस त्यांनी ऍडमिट करून घेतला आणि तेव्हा आयसीयू यांचं चालू होतं. मात्र हॉस्पिटलने आयसीयू बंद आहे असं सांगून त्यांना नाकारलं होतं. त्याच पूर्वी जेव्हा तिथे ते गेले त्यावेळेस ते नॉर्मल होते. त्यांना इतर आजार झाला होता, हृदयाचा आजार होता. ते नॉर्मल होते, ते चांगल्या प्रकारे बोलत होते. मात्र त्यांची जेव्हा टेस्ट केली तेव्हा ती टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि त्यांना तात्काळ सिद्धिविनायक हॉस्पिटल वर्तकनगर इथे ऍडमिट करण्यात आलं.
आणि चिंबीपाडामधली 14 लोक म्हणजे ह्या तरुणासहित 14 लोक ही क्वारंटाईन करण्यात आलेली आहेत. चिंबीपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांची माहिती घेऊन गेलेली आहेत, मात्र त्यांची नोंद कुठेही नाही. त्यांचे वडील पॉझिटिव्ह आहेत. या 14 लोकांना क्वारंटाईन केलंय, मात्र त्यांची नोंद कुठेही नाही. हा जो लपवा छपवीचा खेळ सुरू आहे ना, याच्यावरच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोट ठेवलेलं आहे. म्हणजे आतापर्यंत देवेंद्र फडणवीस जे सांगतात ते कोणी सिरियसली घेत नव्हतं किंवा ते राजकारण करायचं म्हणून करतात असं सांगत होते. आता ते जेव्हा जेव्हा सांगतात हे आकडेवारी लपवतात, तेव्हा अनेक उदाहरणं पुढे येतात की आकडेवारी लपवले जातात. हे चिंबीपाडच्या तरुणाने सांगितलं की आम्ही 14 लोक क्वारंटाईन आहोत, आमची कुठेही नोंद केलेली नाही. चिंबीपाडा प्राथमिक आरोग्य केंद्राने सांगितलंय, मात्र भिवंडीमध्ये नोंद नाही. वडील पॉझिटिव्ह आहेत, मात्र ती ठाण्यामध्ये नोंद घेतलेली नाही. आणि अशा प्रकारच्या जर गोष्टी होत असतील तर त्याच्यावर आवाज उठवा असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून त्यांचा विषय तुमच्या समोर ठेवला. त्यांच्या बातमीमधून एक लक्षात येत आहे की सगळे हॉस्पिटल फुल आहेत. ठाणा मुंबईचे हॉस्पिटल आता रुग्ण घ्यायला तयार नाही पॉझिटिव्हचे. आणि त्याचबरोबर लपवा छपवीचा जो आरोग्य केंद्रांचा खेळ चालू आहे तो थांबला पाहिजे. लोकांना सांगितलं पाहिजे कोण पॉझिटिव्ह आहेत, आणि तो जर सांगितलं गेलं नाही तर लोक निर्दाश राहतील आणि कोरोना आणखीन वाढेल. आणि त्याच्यानंतर जो कोरोनाचा जो खेळ चालू होतो, जो व्यापार चालू होतो, त्याला ते प्रोत्साहन मिळतं आणि बिचारे सगळे रुग्ण हे त्याच्यामध्ये भरडले जातात आणि ज्यांनी कोरोनावर व्यवसाय सुरू केले त्यांची मात्र भरभराट होते. दुसरी बातमी आहे भिवंडी बंदची. म्हणजे भिवंडी उद्यापासून कडकडीत बंद आहे. अगदीच संख्या बेसुमार वाढल्याने आता कारवाई करायला सुरुवात झालेली आहे. 350 बेडचं रुग्णालय उभारणार असं आयुक्तांनी सांगितलंय. मागील काळामध्ये ज्या चुका झाल्या त्या आम्ही सुधारू अशी कबुली आयुक्त प्रवीण आष्टीकर यांनी दिलेली आहे. आणि नगरसेवकांचा जो आरोप आहे तो प्रशासनाच्या गलथन कारभारामुळे हे रुग्ण वाढले. खरं तर हे रुग्ण वाढवले. तुम्ही जर दुपारचं वार्तापत्र आमचं बघितलं असेल त्याच्यामध्ये सांगितलंय मी की तुम्हाला कोरोना व्हावा ही भ्रष्ट व्यवस्थेची इच्छा आहे, प्रामाणिक इच्छा आहे त्यांची, की तुम्हाला कोरोना व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर आमचं मार्केट सुरू राहिलं पाहिजे आणि म्हणून ही व्यवस्था केली जाते. आज भिवंडीमध्ये पूर्ण मार्केट अगदी फुल झालंय कोरोनाने आणि त्याच्यामुळं आता भिवंडी बंद करण्याचा निर्णय हा घ्यावा लागलेला आहे. नगरसेवक फराद बाबा बहाउद्दीन यांनी सांगितलंय की प्रशासन मृतांची संख्या लपवत आहे. आणि अनेक पत्रकारांनी आता पडगाव बोरिवलीवर बोट ठेवलंय की पडगाव बोरिवलीमध्ये झालेले जे मृत्यू आहेत त्यांच्या संदर्भात कोणीही बोलायला तयार नाही. खरं तर आरोग्य यंत्रणेने या विषयावर बोलायची जी चुप्पी घेतलेली आहे त्यांनी ते बोललं पाहिजे की पडगाव बोरिवलीमध्ये नेमकं काय झालंय. खरं तर कोरोनाची ही भ्रष्ट यंत्रणा आता सुरू झालेली आहे, जे मार्केटिंग सुरू झालेले आहे. म्हणजे सगळ्या मेडिकल दुकानांपासून तर मास्क पर्यंत, सॅनिटायझर कंपन्यांपासून तर हॉटेल व्यावसायिकांपर्यंत आणि सगळा जो बाजार कोरोनाच्या व्यवस्थेतून जो सुरू झालेला आहे. म्हणजे एकीकडे धंदे उद्ध्वस्त होताना दिसत आहेत आणि दुसरीकडे एक वेगळी बाजारपेठ उभी राहताना दिसते. आणि ही बाजारपेठ जर उभी राहू द्यायची नसेल आणि यांच्या हातात आपण बाहुलं बनायचं नसेल तर सर्वांनी आता काळजी घेणं गरजेचं आहे.